नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर सकाळच्या 9ला 5 मिनटं कमी येते आणि आम्ही निघालो आता माझ्या बहिणीच्या घरी, कारण बहिणीच्या मुलीची डिलिव्हरी झाली आहे. तिला बघायसाठी निघालो सकाळी लवकर जाऊन, कारण पाठीमागे यायचं. तर ह्यो बाहेर गेला होता आणि बरोबर आम्ही बाहेर निघायला आणि तो घरात आला की पप्पी दिली, पण जाताना एवढी मोठी लिस्ट दिली मला, हे घेऊन या ते घेऊन या, सगळं मला खाऊ घेऊन आलेस तर मी नाहीतर आल्यावर लय रडणार आहे म्हणून आम्हाला सांगायला लागला आहे. तर आता आम्ही निघालो बघा, सकाळच्या 9 वाजले त्या, कारण सकाळी आता आवरून घरातलं जायचं म्हटलं जरा वेळ होतोच की, आणि मागं यायचं आहे म्हटलं पावसा पाण्याचं, म्हणून लवकरच निघालो आहे. आता मग सकाळी काय घरी नाश्ता केला नाही, नुसता चहा पिला. आता म्हटलं पुढे जाऊन आपण हॉटेलमध्ये नाश्ता करूया. तर इथं आम्ही आलो आहे बघा नाश्ता करायसाठी. त्यानं गाडी थांबवली. आता गाडी लावून आत निघालो आहे, कारण हॉटेल एकदम भारी आहे, मस्त हॉटेल आहे आणि नाश्ता पण मस्त मिळाला. तर ते ह्यानं मिसळ घेतली. मला म्हणत होता घेतेस मिसळ पाव घेतेस का? नको बाबा म्हटलं, मला शिरा दे. मग शिरा मी घेतला, आम्ही नाश्ता केला आणि आता आम्ही निघालो आहे बघा. तर आता मला जाताना गाडी बसताना वॉर्निंग केली होती की मोबाईल बाहेर काढायचं नाही आणि व्हिडिओसुद्धा करायचं नाही, कारण मला असं बसले वाटलं की काहीतरी चांगलं बाहेरचं दिसतं आहे, म्हणून म्हटलं निसर्ग एकदम भारी वाटतो आहे, करा व्हिडिओ. तर त्यानं सांगितलेलं हात सोडलाच तर दचका बसला गाडीला तर माझ्याकडं काय नाही. तर हे लालपरी बघा आम्हाला पास करून पुढं आले आणि इथं थांबले, कारण आम्ही आता इथं टोल नाक्यावर आलो आहे. कारण टोल नाका असा आहे की आमच्या गावापासून माझ्या बहिणीच्या गावापासून मध्यभागी आहे, त्यामुळे टोल नाक्यावाले म्हटल्यावर जवळ आल्यागत वाटतं आणि हिकडं पण टोल नाक्यावाले म्हटल्यावर जवळ आल्यागत वाटतं. तर आता इथं टोल नाका पास करून आम्ही पुढं निघालो आहे, कारण मी निघाले आता कागलला जाऊन मला पाठीमागं संध्याकाळी यायचं आहे. कागलवरनं मला पट्टणकडोलीला जायचं आहे आणि ती माझ्या मोठ्या जाऊबाईच्या मुलीकडे जायचं आहे मला, त्यामुळं पटकीनं आम्ही सकाळी लवकरच आलो या, कारण आलं तर जरा बसलं तर बरं वाटतं ना. तर इथं कागलमध्ये मला साहित्य घ्यायचं आहे. मी घरातून नुसतं तूप आणि खारी घेतली होती आणि जे काही लागतं ते सगळं मला साहित्य घ्यायचं होतं, कारण आत्ताच डिलेवरी तिची झाली, अजून 1-1.5 महिना पण झालेला नाही. मग ते बाकीचं बाळासाठी लागणारे कपडे वगैरे मला घ्यायचे. भरपूर हुडकल्यानंतर हे दुकान आम्हाला गावलं. मग इथं मग हा ड्रेस मी पसंत केला, कारण इकडं वजन यायचं म्हटलं तर लय त्रास होतं, म्हणून तिथंच घ्यायचं म्हटलं. आता एक ब्लाऊज पीस घेतला, बाळाला एक ड्रेस घेतला आणि इथं मग लागणारं किराणा मला साहित्य घेतलं, कारण साखर, गरा, खोबरं आणि तांदूळ घ्यायचं होतं. ती साहित्य घ्यायसाठी या दुकानात आम्ही आलो. तर आता हे मी सगळं साहित्य घेतलं बघा, कारण डिलेवरी झाली की ही साहित्य न्यायलाच लागतं सगळं, म्हणून हे घेतले बघा. तर आता इथं बेकरीत आलो बघा. ही बेकरी इथं कागलमध्ये आम्ही आलो का नाही की पहिल्यांदा ह्या बेकरीतच खायला घेतो, कारण चांगलं पण असतं आणि ताजं असतं, त्यामुळे आम्ही इथंच खायला घेतो. तर आता खायचं घेऊन झालं होतं, पण मला इथं मस्का पाव ताजा दिसला म्हणून मस्का पाव घेतला. तर आता तिच्या घरी पोचले बघा कागलमध्ये, आणि असं म्हणजे लय असं 4-5 महिन्यातनं मी माझ्या बहिणीला बघायला लागल्या, कारण तिची माझी भेटच झालेली नाही. बघितलं, बसलो, भरपूर उशीर गप्पा मारल्यानंतर जेवण करायला, कारण जेवण तिनं करूनच ठेवलं होतं. मग जेवण करून ठेवलं होतं म्हटल्यावर मग जेवायसाठी थांबलो. जेवलो आम्ही आणि जेवून आता तिची वटी भरायची तयारी चालल्या. तर वटी भरून झाली, तिची वटी भरून झाली, कारण तिला दाखवलं नाही, लय दिवसाची डिलेवरी झालेली नाही, थोड्याच दिवसापूर्वीच तिची डिलेवरी झाली. ती झाल्यानंतर तिनं माझी वटी भरली. आता मला खूप वेळ बसायचं होतं, बोलायचं होतं, पण वेळच नव्हता. तिचे सासरे बसले ते पलीकडे, ती माझी बहीण, ती तिची मुलगी, तिच्या मुलगीची मुलगी, ती बाळ, ही सूनबाई बसली ते गप्पा मारत. हा मोठा मुलगा, तिचा छोटा मुलगा बाहेर गेला आहे आणि दाजी झोपली ती. आता त्याची बाय करून मी निघाल्या, कारण आम्ही सख्या बहिणी नसून चुलत बहिणी आहे, पण आम्ही कधी असं चुलत बहिणीसारखं राहिलोच नाही, कारण सख्या बहिणीसारखेच आम्ही राहिलो आणि दोघी एकसारख्या. दोघींच्यामध्ये थोडासा फरक असल्यामुळं दोघी आम्ही संगत असल्यामुळं एकामेकीला आम्ही विसरू शकत नाही. आता जातो म्हणून निघालो, पण पावसाचं पण वातावरण झालं आहे. आता इथनंच मला पट्टणकडोलीला जायचं आहे, कारण तिथं जाऊबाईच्या भाऊजीचं ऑपरेशन केलं आहे, त्यासनी बघायला जायचं आहे. आणि बाकी मी काय तिथं व्हिडिओ शूटिंग केला नाही, बसलो जरा, कारण वातावरण झाल्यामुळे पटकीनं आम्ही निघालो. तर बघा वाटत किती पाऊस जोरात आला आहे. एवढा पाऊस जोरात आला, वळवाचं काय बोलायचं काम नाही. झाडाखाली थांबलो तरी पण पावसानं सगळं भिजलं, पाणी सगळं पडायला लागलं. तर बघा माझा व्हिडिओ कसा वाटतो, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.